अनूपा आज का है पावसाळा स्पेशल। हाँ, बारिश वाली चीजें। बारिश में जो है वैसे मजे कोई लोग करते हैं, खाने कुछ लोग बनाते हैं। हाँ। तो दूसरों के मजे के लिए खाने खुद भी खा सकते हैं। क्या शुरुआत? पकोडा। पकोडा, भजिया, भज्जी, अनियन भजी नाही ते कांदा सगळे भजी करतात। हाँ, पण आपण आज ते वेगळं करूया ना, काहीतरी वेगळं। म्हणजे त्यांना सगळेजण घरी कांद्याची भजी, हाँ. पालकाची भजी तर करतात, बटाट्याची भजी, हा सगळेजण करतात। मग आपण आज पनीरची भजी करूया। बूंदी काय सगळी मजाच मजा आहे आज तर। बूंदी, पनीर, सस्पेंस, चटनी, वाह, बारिश के पकौड़े मिर्ची वाले। आई कांट वेट। क्या बनेगा क्या मालूम किसको, पर टेस्ट करूंगा जरूर। अच्छे बनाना, टेस्टी। आप नजर रखें, लवकर या मैं जरा बाजार में देख के आता हूँ क्या क्या मिलता है। मुझे बहुत सारे पकौड़े अलग अलग किस्म के मिलते हैं, देखता हूँ क्या। पहले मैं खा लूँ, अच्छे होंगे तो बताऊंगा। तर मग आपण करूया आज पनीर सँडविच पकोडा। पनीर सँडविच पकोडा, ब्रेड नाही, पनीरचं सँडविच। ते कसं ते पहा आता। हा आहे पनीर, त्याचे आपण असे जाड जाड आधी तुकडे करून घेऊया। मग ह्याचं असं करून आणखीन 4 तुकडे, आणि हा जो प्रत्येक तुकडा आहे ना त्याला असं करून पनीरचे आपण सँडविच करायचे। पण हे तर झालं, याच्यामध्ये आपण करायचं काय, असं आपण का करतोय ते मी तुम्हाला सांगते। त्याच्या आधी आणखीन थोडे तुकडे करून घेऊया हे असे परत। ही माझ्याकडे आहे लाल मिरचीची चटणी। कशी बरं केली आहे ही, सुक्या मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये लसूण घातलं, मीठ, लिंबू करून ही वाटून घेतली आहे। ही चटणी आपण या पनीरमध्ये लावायची आहे। अशी एक जाड थर हा ह्याच्यामध्ये करून असं दाबून साईडचं जे काही एक्स्ट्रा आहे ना ते आपण काढून टाकायचं आहे। आता ही चटणी तुम्हाला जितकी जास्त तिखट हवी तितकी जास्त तिखट करा। जर अगदीच अळणी करायची असेल तर कमीत कमी मिरच्या घालून करा। तर ही आपली चटणी। अच्छा, ही जी खारी बुंदी आहे ही मी थोडी क्रश केली आहे, आणि ह्याच्यामुळे आपल्या पकोड्यांना थोडा कुरकुरीतपणा येणार आहे। तर मग चला ह्याचं पीठ तयार करूया। हे माझ्याकडे आहे डाळीचं पीठ। ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडी आल्याची पेस्ट, मग थोडी लसणाची पेस्ट, थोडीशी हळद, अगदी थोडीशी लाल तिखट, थोडासा खायचा सोडा, अगदी थोडासा, चवीपुरतं मीठ, आणि आता ह्याच्यात आपण घालूया पाणी। पाणी हळूहळू घालायचंय, म्हणजे असं घट्ट असं पीठ आपण तयार करायचंय। जेवढं लागेल तेवढं पाणी आपण ह्यात घालायचंय। ह्याला आपण चांगलं नीट घोटून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये एकही गुठली राहता कामा नये। आणि भजी करायच्या आधी सर्वात प्रथम मीठ बरोबर आहे की नाही, बरोबर आहे। तर सुरुवात करूया आता भजीला। आता इकडे मी तेल गरम करत ठेवलंय। खूप जास्त गरम तेल नाहीये, अगदी मध्यम आचेवरती तेल गरम होत आहे। एका हातात ही बुंदी आणि हे पनीर ह्याच्यामध्ये असे बुडवायचं। जे काही जास्त पीठ आहे ते पडू द्यात। त्याच्यानंतर हे ह्या बुंदीमध्ये आपण असं ह्याला कोट करून घ्यायचंय, आणि ही भजी आपण तळत सोडायची आहे की नाही मजा। तशीच बाकीची भजी सुद्धा आपण तळून घेऊया। बुंदीमध्ये ह्याला कोट करून कुरकुरीत पनीर पकोडा सँडविच
आणखीन एक करून घेऊया पकोडा आणि ह्याच्यामध्ये ह्याला कोट करून तळून घ्यायचे. आता हे लक्ष ठेवलं पाहिजे की खालून चांगलं लालसर होणार आहे. तर आपली ही भजी तळून तयार आहे. चला मग येता का खायला? वाह, कुरकुरीत पनीर पकोडा, अगदी पावसाळ्यासाठी योग्य असा स्नॅक. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच. होल्ड 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 होल्ड, टेस्ट तो करने दो. चव, टेस्टी. बूंदी अंदर क्या है? अंदर चटनी. आ पनीर सँडविच पकोडा.